हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी घेऊन आले एक छोटासा लॉग व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज दिवसभरामध्ये मी किती ब्लाऊज शिवले आणि कशा पद्धतीने मी माझं काम डेली बेसिसमध्ये करत असते. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथे बघू शकता तुम्ही, मी एक ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे. त्याचे फ्रंट पार्ट पूर्ण माझे शिवून झालेले आहेत आणि हा जो ब्लाऊज आहे तो 38 साईजचा आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे फ्रंटला आणि बॅकला डिझाईन नेक आहे. तर त्या डिझाईन नेकचा मला सेपरेटली व्हिडिओ बनवायचा आहे. तर पहिले मी फ्रंट पार्ट पूर्ण शिवून घेतलेला आहे आणि इथे बाहीला अस्तर जॉईंट करून घेतलेली आहे, म्हणजे करून घेत आहे. तर बाही साधारण 10.5 इंचाची आहे आणि फुल एल्बोपर्यंत बाही आहे आणि त्याचं अस्तर मी इथे जॉईन करून घेत आहे. तर खूप सुंदर असा ब्लाऊजचा कलर आहे आणि कापडही खूप सुंदर सॉफ्ट आहे. वाईन कलरामध्ये आहे हे आणि त्याला गोल्डन डार्क कलरची बॉर्डर आहे. तर खूपच सुंदर साडीही आहे आणि ब्लाऊजही त्यातला खूप सुंदर असा आहे. तर इथे माझं चालू होतं हे काम करायचं. आज हा ब्लाऊज स्टिच करायला घेतला, कारण बरेच दिवस झाले हा ब्लाऊज माझ्याकडे शिवण्यासाठी आला होता आणि त्यांना काही गडबड नव्हती, त्यामुळे हा ब्लाऊज बराच दिवस राहिला. पण म्हटलं का किती दिवस आता ठेवायचा नाही का, म्हणून म्हटलं कटिंग करून घेऊया आणि कटिंग करून घेतलं सकाळी आणि आता मी स्टिच करायला बसलेली आहे. तर व्हिडिओ शूट करायच्या आधीच माझे फ्रंट पार्ट पूर्ण मी जॉईन करून घेतलेले आहे, म्हणजे अस्तरही जॉईन करून झालेलं आहे आणि फ्रंट पार्ट पूर्ण शिवून झालेला आहे, हुक लूक करून झालेला आहे. तर फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि राऊंड नेक आहे. तर आता बॅक नेकचं तर मला डिझाईन तयार करायची आहे, तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे. तोही आपल्या चॅनेलवर मी अपलोड करणार आहे. तर नक्की तुम्ही बघा. आणि बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते, तर आता डेली बेसवर आपले व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, बेल आयकॉनचं बटन नसेल दाबलं, तर नक्की जाऊन दाबून घ्या. आणि बरेचसे आपले ब्लाऊज रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहेत. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर इथे बघू शकता माझं पूर्ण बाही जॉईन करून झालेली आहे. बाहीला अस्तर जॉईन करून झालेलं आहे आणि आता हे आपले म्हणजेच फ्रंट पार्ट आणि बाही पूर्ण तयार करून झालेले आहे. आता बॅक पार्ट मी शिवून घेणार आहे. तर बॅक पार्टमध्ये मला थोडी सेटिंग करावी लागणार आहे, कारण व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी मग बॅक पार्ट जेव्हा शिवायला घेईल तेव्हा मी पूर्ण आपल्याला मशीनची सेटिंग करायला लागते. त्याच्यानंतर जे काही आपल्याला बॅक पार्टला लावायचं असतं, लेस म्हणा किंवा कॅनव्हास म्हणा, ते सगळं घेऊन बसावं लागतं. म्हणून मग बॅक पार्ट मी शक्यतो जर शूट करायचं असेल तर थोडा वेळ लागतो. त्यासाठी मग बॅक पार्ट थोडा आरामशीर शूट करायचं, त्यासाठी मग ते पाठीमागे ठेवते आणि जे पुढचे आपले फ्रंट पार्ट वगैरे आहे ते सगळं तयार करून घेते. बाहीचा अस्तर वगैरे असेल ते जॉईन करून घेते आणि मग नंतर बॅक पार्टला जर डिझाईन असेल तर मग ते शूट करायला घेते. तर अशा पद्धतीने मी माझं शूटिंगचं काम आणि ब्लाऊज स्टिचिंगचं काम डेली बेसवर करत असते. तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल का मी कशा पद्धतीने काम करते आणि असे बरेचसेच व्हिडिओ आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर केले आहेत, की दिवसभरामध्ये आपण कशा पद्धतीने काम केले तर आपली कामाची गती ही वाढू शकते. समजा तुमच्याकडे कस्टमर जास्त प्रमाणात असतील तर कटिंग कशा पद्धतीने करावी किंवा स्टिचिंग कशा पद्धतीने करावी, कसा वेळ द्यावा, कसा वेळ काढावा, या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. नसेल केलं तर नक्की करा आणि ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि
ज्यांनी नसेल केलं तर त्यांनी पटकन जाऊन आता करा आणि चॅनेलला तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर आता इथे दोन्ही बाही आपले जॉईन करून झालेले आहेत आणि मग आता मी बॅक पार्ट स्टिच करायला घेणार आहे. तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते की आज दिवसभरामध्ये जवळजवळ मी किती ब्लाऊज शिवले. तर हा जो ब्लाऊज होता तो मी दुपारनंतर शिवायला घेतला होता. म्हणजे दुपारची जेवणं वगैरे उरकून घेतली, जेवणं वगैरे उरकून घेतली आणि त्यानंतर हा ब्लाऊज मी 4-4:30 वाजता शिवायला घेतला होता. जेवण झाल्यानंतर असं वाटतं का थोडासा आराम करावा, मग जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि त्यानंतर 4 ते 4:30 वाजता हा ब्लाऊज मी तयार करायला घेतला होता. तर त्याआधी माझे बरेचसे ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तर ते किती ब्लाऊज मी शिवले तेही मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर जेव्हा आपण सकाळी म्हणजे लवकर उठून जर कामाला सुरुवात केली तर दिवसभरामध्ये जास्तीत जास्त आपले 5 ते 6 ब्लाऊज नक्कीच शिवून होतात. तेही अस्तरचे ब्लाऊज असतील तर. आणि साधे जर ब्लाऊज असेल म्हणजे विदाऊट अस्तरचे ब्लाऊज असेल तर तुम्ही 7 ते 8 ब्लाऊज नक्कीच शिवू शकता. तर यासाठी कशा पद्धतीने कामाला वेळ दिला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. जर आपण सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं उरकून घेतली तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा आपल्या स्टिचिंगसाठी देता येतो. म्हणजे समजा आपण 9:30-10 पर्यंत आपली जर घरातली कामं सगळं उरकून घेतली तर 10-10:30 वाजता जर आपण स्टिचिंगला बसलो तर आपलं बरंचसं काम दिवसभरामध्ये होते. म्हणजे पूर्ण वेळ आपल्याला हा दिवसभरामध्ये मिळू शकतो. आणि समजा जर तुम्ही दुपारचा स्वयंपाक सकाळमध्येच अर्धा उरकून घेतला तर तोही वेळ आपला वाचतो. तर अशा पद्धतीने मी माझं काम करत असते. म्हणजे दुपारचं जे स्वयंपाकाचं काम असते ते मी सकाळीच उरकून घेते आणि मग बराचसा वेळ म्हणजे दुपारचा जो स्वयंपाकामध्ये जो वेळ जातो तो मी स्टिचिंगला देत असते. सकाळी आपण जर स्वयंपाक उरकून घेतला तर दुपारचा तेवढा वेळ आपण स्टिचिंगला देऊ शकतो. तर इथे माझी बाही पूर्ण जॉईन करून झालेली आहे आणि बॅक पार्ट मी इथे ठेवून घेतलेला आहे मशीनवर. यानंतर मग म्हटलं सेटिंग करून घेऊया आणि सेटिंग करून घेणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते की आज दिवसभरामध्ये किती ब्लाऊज शिवले. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे 2 ब्लाऊज आहेत ते साधे आहेत, विदाऊट अस्तरचे आहेत. ते 2 ब्लाऊज शिवले, ब्लॅक आणि रेड. आणि त्याच्याखाली एक अस्तरचा ब्लाऊज आहे. तो अस्तरचा ब्लाऊज एक शिवला. त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. तर अशा पद्धतीने मी आज दिवसभरामध्ये 2 साधे ब्लाऊज, एक अस्तरचा ब्लाऊज आणि आता जो शिवायला घेतलेला आहे तो एक अस्तरचा ब्लाऊज, म्हणजे 4 ब्लाऊज आपले शिवून झालेले आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.